आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। राम मंदिर उद्घाटनावरून राज ठाकरेंचे मोठे विधान। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज पुण्यात पार पडत आहे। या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवा सरपंचांना मार्गदर्शन केले। तसेच 22 जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही राज ठाकरेंनी मन सैनिकांना महत्त्वाचे आवाहनही केले। राज ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटनावरून मन सैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले। 22 जानेवारीला राम मंदिर होत आहे, बाकी भानगडीत पडू नका। इतकेच सांगेन की कार सेवकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे, तेव्हा मनसेच्या सैनिकांनी कार सेवकांच्या आनंदात सहभागी व्हायचे आहे। जिथे जिथे शक्य आहे तिथे आरत्या किंवा विविध स्वरूपाचे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा, असे राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचं मी इथे स्वागत करतो। मला याला उशीर झाला, यापेक्षा मी खरं तर येऊच शकत नव्हतो। मला थोडंसं कालपासूनच संध्याकाळपासून थोडं फ्युरिश वाटत होतं आणि आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते। मला इतका अशक्तपणा, आत्ताही अशक्तपणाच आहे। मी बाळा नांदगावकरांशी बोलत होतो, मी म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही, म्हणून मी एक 5-10 मिनटं तुमच्याशी बोलायला आलो आहे। बाकी सर्व मला असं वाटतं अनिल शिदोरे आहेत, राजू उंबरकर, आमचे अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल। तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही। अनेक गोष्टी तुम्हाला स्वानुभवातनं पण समजतील, अनुभवातनं पण समजतील। मग त्याचा निधी कसा वापरायचा, तो निधी कसा आणायचा, मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या, कुठच्या योजना करायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशातला भाग नाही आहे। आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला, आणि म्हणून मी एक दिवस ठरवला, म्हटलं तुम्हा सर्वांना बोलवावं, तुमच्याशी बोलावं, म्हणून हा आजचा दिवस ठरवला। तुम्ही त्या भागात राहता, तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत, ते प्रश्न कसे सोडवायचे। आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज ग्रामपंचायती आहेत, उद्या जिल्हा परिषदा असतील, करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका। तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल, अनेक गोष्टी कराल, मला ह्याची कल्पना आहे। अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील। मला एकच सूचना करायची तुम्हाला, एकच, दुसरी काही सूचना करायची नाही आहे। बाकी तुम्ही सर्व हुशार आहात, प्रामाणिक आहात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात, इच्छुक आहात। मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, गाव स्वच्छ ठेवा। आणि गाव स्वच्छ ठेवायला ना, तुम्हाला आठवत असेल आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती, पाहिली तुम्ही? आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती। त्याच्यामध्ये मी हा मुद्दामून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत, इच्छाशक्ती लागते। आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल, तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल, तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते। मला वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये, की या गावामध्ये मी राहतोय, स्वच्छ, सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर। मी अशी गावं पाहिली आहेत, परदेशात तर पाहिलीच आहेत, पाहिली, आपल्या देशातही पाहिली आहेत, पण आपल्या देशातली अनेक, मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये, मला 89 सालापासून मी आलो, अनेकदा महाराष्ट्र फिरलो, उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो, अनेकदा फिरलो, अनेक गावात गेलो, अनेक तालुक्यांमध्ये गेलो। सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली।
कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहत आहे, त्याच्यातनं लहान मुलं फिरत आहेत, त्यातनं डुकरं पण फिरत आहेत, कचरा तिकडेच पडलेला आहे. आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं. तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे, असंच राहू देत, मरू देत. जगण्याची जी उर्मी लागते, जगण्याची जी इच्छा लागते, ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते. मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का, आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का. सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.